Students, in last period we had seen the integration and rules of the integration. We had also seen the different problems based on the different types of the rule in the integration. Now let us see the next part of the integration is a definite integral. That is integration between the limit. Now if we want to find out the value of y, then we must assume that x is equal to 0, or setting 0 we have to get this value of y. That means there is a integration, that means x tends to 0, then only two values are required. If there is a value of x in between two definite numbers, then that integration is known as a definite integration. आपल्याला काय असतं की इंटिग्रेशन आधी पाहिलं ते विदाऊट लिमिट होतं आणि त्याच्यामध्ये कॉन्स्टंट सी ही टर्म दिलेली होती. आपण कुठलंही इंटिग्रेशन सोडवताना शेवटी कॉन्स्टंट टर्म जी आहे ती सी आपण लिहित होतो. आणि हे सीची जर कॉन्स्टंटची व्हॅल्यू जर काढायची असेल तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय असते ती फिक्स करावी लागते. आणि त्यावेळेला आपल्याला मग वायची एक्सपेरिमेंटली वायची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येते. एक्सची व्हॅल्यू जर आपण 0 सेट केली तर त्यावेळेला आपल्याला काय असतं की जे काय इंटिग्रेशन जे आहे कन्व्हिनियंटली ते कॅन्सल आउट होतं आणि आपल्याला त्यावेळेला एक्सच्या फक्त 2 व्हॅल्यू लागतात. जर एक्सच्या 2 व्हॅल्यू असतील फिक्स दिलेल्या असतील, एक व्हॅल्यूला आपण अप्पर लिमिट म्हणतो आणि एक व्हॅल्यूला लोअर लिमिट म्हणतो, त्यावेळेला जे इंटिग्रेशन आपण कॅल्क्युलेट करतो एखाद्या संख्येचं त्याला म्हणतात दॅट इज कॉल्ड ॲज अ डेफिनेट इंटिग्रल. दॅट द टू व्हॅल्यूज ऑफ एक्स बिटवीन टू इंटिग्रेशन इज कॅरिड आउट are called limit of integration. When the limit of integration are specified, then integration is called as a definite integration. Integration ची जर लिमिट स्पेसिफाय केलेले असतील म्हणजे ते एक्सच्या व्हॅल्यू काहीतरी डेफिनेट दिलेल्या असतील तर त्या इंटिग्रेशनला आपण डेफिनेट इंटिग्रेशन असं म्हणतो. आणि वी आर नॉट फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ सी बट लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ द सी इज ए डेफिनेट इंटिग्रल. म्हणजे याच्यामध्ये जी काही लिमिटेड व्हॅल्यू असते हिला आपण म्हणतो डेफिनेट इंटिग्रल. ती व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करावी लागते. आता डेफिनेशन बघू आपण डेफिनेट इंटिग्रेशनची काय. नेहमी आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन सॉल्व्ह करताना इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स काय असतं. आपण नेहमीप्रमाणे त्याचं इंटिग्रेशन फंक्शन ऑफ एक्स प्लस सी आपण असं लिहितो. याच्यामध्ये मग आपल्याला काय आहे ही जो एक्स व्हॅल्यू आहे हा जो एक्स आहे याच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या लिमिटिंग व्हॅल्यूज जर दिलेल्या असतील तर त्याला आपण म्हणतो डेफिनेट इंटिग्रल. फॉर एक्झाम्पल लिमिटिंग व्हॅल्यू कसं समजा एक्स जो आहे याच्या एक्सची व्हॅल्यू जर ए असेल इज एफ ए, मग तो काय होईल एक्स काय होईल हा एफ ए होईल. हा एक्स जो आहे तो काय होईल एफ ए होईल. आणि एक्सची व्हॅल्यू जर बी असेल तो एक्स काय होईल त्याचा एफ बी असं होईल. म्हणजेच बघ व्हॅल्यू काय होतील याच्या सोल्युशनमध्ये अप्पर लिमिट आपण इथं बी समजूया आणि लोअर लिमिट इथं काय असतं ए असतं. मग त्यांची काय होतं दोघांची वजाबाकी आपल्याला करायला लागतं. म्हणजे फंक्शन ऑफ बी मायनस फंक्शन ऑफ ए यालाच आपण म्हणतो डेफिनेट इंटिग्रल ऑफ एफ डॅश एक्स. हे कसलं आहे डेफिनेट इंटिग्रल एफ डॅश एक्स ओव्हर अ लिमिट. काय लिमिट दिलेलं आहे ए टेन्स टू बी. ए टू बी हे त्याचं काय दिलेलं आहे लिमिट दिलेलं आहे. अशा प्रकारे आपण त्याचं लिमिट जे मग काय डिनोट करतो इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स विथ लिमिट ए टू बी. त्याचं काय दिलेलं आहे लिमिट दिलेलं आहे. आणि त्या लिमिटनुसार मग आपल्याला काय करावं लागतं कुठल्याही नंबरचं जे इंटिग्रेशन जे आहे ते कॅल्क्युलेट करावं लागतं. आणि त्यावेळेला मग आपल्याला जी व्हॅल्यू मिळते ती व्हॅल्यू आपण एक्सची व्हॅल्यू सबमिट करतो एकदा बी आणि एकदा एक्सची व्हॅल्यू सबमिट करतो आपण ए. आणि त्याच्यामधनं हे एक्सची व्हॅल्यू ज्या वेळेला आपण बी सबमिट करतो मायनस एक्सची व्हॅल्यू ए सबमिट केलेलं हे दोघांची आपण काय करतो सबस्ट्रॅक्शन किंवा वजाबाकी आपण करतो. त्याच्यामधून आपल्याला इंटिग्रेशन सॉल्व्ह करता येतं. इथे दिलेलं आहे मग एफ डॅश एक्स डी एक्स इज इक्वल टू एफ एक्स अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट आणि अपर लिमिट. त्याच्यामधनं मग आपण एकदा एक्सची व्हॅल्यू बी टाकणार आणि त्याच्यामधनं एकदा एक्सची व्हॅल्यू ए टाकणार आणि त्याचं आपण वजाबाकी केली की आपल्याला डेफिनेट इंटिग्रलचं सोल्युशन मिळतं. असा हे जे काय आहे याच्यामध्ये मग इलिमिनेशन ऑफ द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. याच्याने आपण काय करतो जो काही सी आपण इंटिग्रेशन सॉल्व्ह करताना लिहित होतो तो इंटिग्रेशन कॉन्स्टंट आपण काय करतो रिमूव्ह करतो बाय फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ दिस इंटिग्रेशन विथ ए प्रॉपर लिमिट. आता मी दिलेलं आहे जनरल कन्सेप्टमध्ये सी कसा रिमूव्ह केला जातो ते इंटिग्रेशन ऑफ दिस एफ डॅश एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स
ए टू बी आहे त्याचं लिमिटिंग व्हॅल्यू, त्यावेळेला आपण काय लिहितो, मग ही व्हॅल्यू आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहून एफ एक्स प्लस सी हे त्याचं इंटिग्रेशन आहे आणि हे ए टू ए बी हे त्याची लिमिट्स आहेत. नंतर ते सॉल्व करताना बघा आपल्याला कसं होतं, मग याच्यामध्ये एकदा आपण एक्सची व्हॅल्यू बी टाकणार म्हणजे अप्पर लिमिट, एक बी इथं अप्पर लिमिट आहे, आधी आपण त्याची व्हॅल्यू टाकणार म्हणून हे होईल एफ, एक्सची व्हॅल्यू टाकली बी, हा सी कॉन्स्टंट जसं तसं लिहिला, हा पहिली टर्म झाली मायनस. आता आपण काय करणार, एक्सची व्हॅल्यू ए टाकणार, त्यावेळेला मायनस इंटू ब्रॅकेट एफ, आता एक्सची व्हॅल्यू आपण टाकली ए प्लस सी, हे आपल्याला टर्म मिळाली. आता आपण जे हे सॉल्व केलं तर काय होईल, हे फंक्शन ऑफ दिस बी प्लस सी मायनस, आता ही टर्म मायनस होईल कारण कंसाच्या बाहेर मायनस चिन्ह आहे, तर कंसाच्या मधील जे पदं असतात वॉट एव्हर द टर्म्स आर देअर साईन इज गेट चेंज्ड, पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह होतं आणि निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होतं इन द ब्रॅकेट. त्यावेळेला हा काय होईल, मग एफ ए आणि हा प्लस होता सी, तो काय होईल मायनस होईल. अशा प्रकारे काय केलं जातं, दिस प्लस सी आणि मायनस सी काय होतं, दिस इज गेट कॅन्सल्ड आउट, हे कॅन्सल होतं आणि आपल्याला फंक्शन काय मिळतं, एफ फंक्शन ऑफ बी मायनस फंक्शन ऑफ ए. म्हणजे अशा प्रकारे व्हॉट एव्हर द कॉन्स्टंट गिवन इन द लिमिट दॅट इज गेट कॅन्सल्ड आउट बाय युझिंग दिस लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ द एक्स. एक्सच्या आपण लिमिटिंग व्हॅल्यू जर टाकल्या तर आपल्याला हा कॉन्स्टंट काय करता येऊ शकतो, वी हॅव टू रिमूव्ह और वी हॅव टू ॲबॉलिश और वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ दॅट सी अँड देन आफ्टर दॅट वी हॅव टू कॅरी आउट द इंटिग्रेशन. अशा प्रकारे आपण हे इंटिग्रेशन सॉल्व करतो. त्याच्यावरती आपले काही एक्झाम्पल्स, आपले नेहमीप्रमाणे आपण एक्झाम्पल्स पाहूया. इथं आता नेहमीप्रमाणे दिलेले सगळे रूल नेहमीप्रमाणेच आहेत, तिथं फक्त आपल्याला काय आलेलं आहे, इंटिग्रेशनच्या व्हॅल्यूज आपल्याला आलेल्या आहे. आता नेहमीप्रमाणे हा प्रॉब्लेम जो आहे हा आपण काय दिलेला आहे, हा प्रॉब्लेम आपण कसा सोडवतो आपण बघूया. आता मी इकडे प्रॉब्लेम लिहितो म्हणजे सॉल्व करताना आपल्याला कळेल. पहिल्यांदा सिंपल मेथडने आपण हा इंटिग्रेशन ऑफ दिस एक्स क्यूब, इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब विथ रिस्पेक्ट टू डी एक्स आपल्याला दिलेला आहे, आपण ते सोडू विथ रिस्पेक्ट टू दिस डी एक्स. नेहमीप्रमाणे आता इथं काही लिमिट दिलेले नाही, त्यावेळेला आपण कसं सॉल्व करतो, मग याचं लिमिट इंटिग्रेशन सॉल्व करताना याचं इंटिग्रेशन येतं 3x इंटू 3 प्लस 1 डिवायडेड बाय 3 प्लस 1. हे नेहमीप्रमाणे आपली मेथड आहे. मग आपल्याला हे मिळतं 3x रेज टू दिस इज 3x रेज टू 4 डिवायडेड बाय 4 प्लस सी. याच्यामध्ये आपण असं लिहितो कारण इथं काय, सी हा इज द इंटिग्रेशन कॉन्स्टंट. या कॉन्स्टंटची किंमत जी आहे ती आपल्याला जर लिमिट दिलेली असतील, आता इथं आपण लिमिट 0x इज इक्वल टू 0 आहे, त्यामुळे इथं काय आपण लिमिटिंग व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या नाहीत म्हणून आपण तो लिहितो इंटिग्रेशन कॉन्स्टंट इक्वेशनमध्ये नेहमीप्रमाणे आपण तो लिहितो. सॉरी ओके 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 आपण हा कॉन्स्टंट लिहायला नको होता, सॉरी टू से. हा आपल्याला डेरिव्हेटिव्हमध्ये आपण तो लिहितो, इथं हा 3 लिहायची गरज नाही. अशा प्रकारे आपल्याला हा इंटिग्रेशनची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. पण आता समजा याला जर प्रॉपर लिमिट जर दिलेलं असेल तर त्यावेळेला कसं आपण लिहिणार, समजा हे दिलेलं आहे एक्स क्यूब, इंटिग्रेशन ऑफ दिस एक्स क्यूब विथ रिस्पेक्ट टू डी एक्स आपल्याला जर दिलेलं असेल आणि प्रॉपर लिमिट जर आपल्याला दिलेलं असेल, प्रॉपर लिमिट आपल्याला जर दिलेलं असेल, काय दिलेलं असेल, एक्स 2 3 म्हणजे लोअर लिमिट 2 आहे आणि अप्पर लिमिट काय आहे सर 3 आहे. जर असं दिलेलं असेल त्याच्यात लोअर लिमिट इज 2 आणि अप्पर लिमिट इज 3. अशा वेळेला आपलं जर इंटिग्रेशन जर सॉल्व करायचं असेल तर ते कसं आपण सॉल्व करतो, आपल्याला आता लिमिट काढायचं असेल इंटिग्रेशन, तर याला अगदी आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितो. याचं इंटिग्रेशन काय होईल, मग एक्स, याचं इंटिग्रेशन नेहमीच्या मेथडप्रमाणे आपण सोडतो. एक्स क्यूब आहे हे एक्स क्यूब आपण लिहिलं. नंतर इथं याचं इंटिग्रेशन काय येईल, 3 + 1 4 डिवायडेड बाय 4 + 1 3 + 1. अशा प्रकारे नेहमीप्रमाणे आपल्याला येते 3 + 1 4 वरती आपण लिहिलेलंच आहे. नेहमीप्रमाणे इंटिग्रेशन आपण त्याचं सॉल्व करतो. नेहमीप्रमाणे जे इंटिग्रेशन आहे हे एक्स क्यूबचं एक्स स्क्वेअरचं एक्स क्यूब डिवायडेड बाय 3 नेहमीप्रमाणे सॉल्व करतो आणि मग त्या व्हॅल्यूज ज्या आहेत आपल्या लिमिटिंग व्हॅल्यूज ती लिहितो. लोअर लिमिट 2 दिलेलं आहे आणि अप्पर लिमिट आपल्याला दिलेलं आहे 3. आता हे जर सॉल्व करायचं असेल तर काय होईल, मग याचं सोल्युशनमध्ये हा नेहमीप्रमाणे
एक्स रेज टू 4 होईल, एक्स रेज टू 4 डिवायडेड बाय एक्स रेज टू डिवायडेड बाय 4. अशा प्रकारे इथं प्रॉब्लेममध्ये काहीतरी घोटाळा झालेला आहे. सॉरी, एक्स स्क्वेअर आहे, आपण क्यूब घेतलेला आहे का? ओके, सॉरी. ओके, आपण क्यूब घेतलेला आहे, आपण याला स्क्वेअर करूया. आपण हा स्क्वेअर पाहिजे इथे, हे ठीक आहे, हे राहिले तरी चालेल. आपल्याला प्रॉब्लेममध्ये स्क्वेअर दिलेला आहे, तर मग हा 2, इथं हा 2 होईल. प्रॉब्लेम जसा दिला आहे तोच घेऊया आपण, 2, आणि इथं झाला आपल्याला 3 डिवायडेड बाय काय होईल, 3 होईल फक्त. ओके, आता आपल्याला लिमिट आहे 2 to 3. मग आपल्याला आता काय करायचं आहे, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट हे सॉल्व करताना एकदा एक्सची किंमत काय होईल 3 टाकू, आणि नंतर मग दुसऱ्या वेळेला एक्सची किंमत काय करणार आपण 2 टाकणार. म्हणजेच आपल्याला काय व्हॅल्यू मिळणार आहे बघा इथे कंसामध्ये. आता एक्सची किंमत आपण टाकतोय 3, म्हणजेच काय होईल, एक्सची किंमत टाकली 3 डिवायडेड बाय हा 3 जसाच्या तसा आहे डिवायडेड बाय 3. हा क्यूब आहे, हा क्यूब आपण जसाच तसा लिहिणार एक्स क्यूब. हे झालं अप्पर लिमिट मायनस. आता आपण काय करणार, आता एक्सची किंमत टाकणार, लोअर लिमिट 2 टाकणार. एक्सची किंमत टाकली 2 ब्रॅकेट तो क्यूब जसाच्या तसा, फक्त एक्सची किंमत टाकतोय. अशा प्रकारे आपल्याला व्हॅल्यू मिळाली ती डिवायडेड बाय 3. अशा प्रकारे हे आपण दोघी व्हॅल्यू आपण ॲड केल्या. आता काय करणार, त्यांचं क्यूब काढणार. तीनाचा क्यूब किती होतो, तीनाचा क्यूब काढताना तुम्हाला माहिती आहे 3चा 3 टाइम्स 3 × 3 × 3 इट बिकम्स 23. हे किती येतं आपल्याला 27. इट बिकम्स 27. मग आपण लिहिणार 27/3 मायनस, आता 2चा क्यूब काय, 2 × 2 × 3. तो किती येतो आपल्याला, 2 2 4 4 2 8. इट बिकम्स 8. हे आपल्याला 8 मिळाला. ओके, ही 8 आहे आपल्याला. मग लिहिणार 8/3. यांची आपण दोघांचा छेद सारखाच असल्यामुळे 27मधनं 8 गेले, तर आपल्याला 19/3 हे त्याचा आन्सर. अशा प्रकारे आपण इथे सॉल्व करतो. आणि ही व्हॅल्यू मात्र काय सी आपण लिहित नाही, कारण याच्यामध्ये तो सी काय होतो कॅन्सल आउट केला जातो. अशा प्रकारे आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम जो आहे आपण अशा प्रकारे सॉल्व करू शकतो. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट आपण अशी व्हॅल्यू टाकल्या तर आपल्याला कुठलाही जो प्रॉब्लेम आहे तो काय करता येऊ शकतो, सॉल्व करता येऊ शकतो. आता दिलेले वेगवेगळ्या लिमिटने आपल्याला व्हॅल्यू दिलेले आहेत. सगळे रूल आपण त्या पद्धतीने वापरले की आपल्याला त्याचं इंटिग्रेशन जे काय ते काय सॉल्व करता येईल. आता इथं हा प्रॉब्लेम दिलेला आहे, इथे लिमिट दिलेलं आहे 0 to 5. इथे लिमिट काय दिलेलं आहे 0. एकदा एक्सची किंमत 0 टाकलं जाणार आहे x² dx, तोच प्रॉब्लेम दिलेला आहे. आणि मग काय केलं इथं आपण सॉल्व करताना नेहमीप्रमाणे इंटिग्रेशन 2 + 1 डिवायडेड बाय 2 + 1 2 + 1 डिवायडेड बाय 2 1 आलं x⁻³ डिवायडेड बाय 3. त्याचं लिमिट 0 to 5. आता आपण एक्सची किंमत एक वेळेला 5 टाकणार. पहिल्यांदा आपण 5 टाकणार. सो एक्सची किंमत 5 टाकली, 5³ झाला. मग 5³ डिवायडेड बाय 3. 5³ 5चा क्यूब केला तर 125 होतो डिवायडेड बाय 3. नंतर आता काय टाकणार आपण, एक्सची किंमत 0 टाकणार. एक्सची किंमत 0 टाकली, 0चा क्यूब केला तर तो काय, तो 0च येतो. तो आपण लिहिला 0:5. तो क्यूब आपण टाकला. नंतर आता काय होईल, ते नेहमीप्रमाणे ही व्हॅल्यू जशीच्या तशी, दोघांची वजाबाकी त्याचं इंटिग्रेशन. इथे लिमिट 3 to 2 दिलेलं आहे. लोअर लिमिट आता जे कमी आहे जास्त आहे ना, अप्पर लिमिट जास्त आहे, म्हणून त्याचा आन्सर नाही निगेटिव्हमध्ये येतं. अशा प्रकारे व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. तुम्ही कुठलाही प्रॉब्लेम आला अशा प्रकारे सॉल्व करू शकतात. इथं आता एक्स दिलेला आहे x/3. मग याचं इंटिग्रेशन सॉल्व करताना काय, एक्स जो आहे याचा एक्सपोनंट काय 1 दिलेला आहे. मग 1 + 1 हा झाला 2, आणि या डिवायडेड बाय खाली 1 + 1 तो 2 होता. 2 × 3 6 आहे. अशा प्रकारे नेहमीप्रमाणे आपण हे एक प्रॉब्लेम आपण सॉल्व करू, जेणेकरून तुम्हाला ते लक्षात येईल. हा इंटिग्रेशन ऑफ दिस x³/2 विथ रिस्पेक्ट टू ds. हा प्रॉब्लेम सॉल्व करू. इंटिग्रेशन ऑफ
इंटिग्रेशन ऑफ दिस x डिवायडेड बाय 3 विथ रिस्पेक्ट टू ds, x डिवायडेड बाय 3 विथ रिस्पेक्ट टू dx हा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम आपण घेतला. याची लिमिट आपल्याला दिलेलं आहे. लिमिट काय दिलेलं आहे? 2 लोअर लिमिट आहे, -3 हे अपर लिमिट आहे. हे 2 आहे आणि वरचं लिमिट दिलेलं आहे -3. आता आपल्याला हे नेहमीप्रमाणे सॉल्व करणार. हे सॉल्व करताना आधी काय करणार आपण? याचे इंटिग्रेशनचे व्हॅल्यू काढतो. याच्यात काय x जो आहे याचा इथं काही दिलेला नाही घातांक, एक्सपोनंट, म्हणजे तो 1 आहे असं समजतो आपण. मग आपण इथे लिहिताना कसं होईल? x 1 + 1 डिवायडेड बाय, हा 3 जसाच्या तसा राहील, तो कॉन्स्टंट असल्यामुळे इंटिग्रेशनच्या बाहेर होतो, त्याच्यात काही बदल होत नाही. 3 इंटू काय होईल आपल्याला? मग 1 + 1 1 + 1 अशा प्रकारे व्हॅल्यू आपल्याला मिळेल. आणि मग त्याचे लिमिटिंग व्हॅल्यूज आहेत R2 अँड -3. हे जर आपण सॉल्व केलं, इट बिकम्स x², 1 + 1 स्क्वेअर झाला. हा झाला 1 + 1 2, हा 2 आणि 2 इंटू 2 2 इंटू 3 6, हा झाला 6 विथ दिस लिमिट आहे त्याची 2 - 3. आता आपण काय करणार? वी हॅव टू ॲड द लिमिट्स. व्हॅल्यू ऑफ x जे आहे ते आता -3 घेणार सॉल्व करताना. ही xची व्हॅल्यू पहिल्यांदा घेणार -3. मग काय होईल आपल्याला? xची व्हॅल्यू झालं -3 ब्रॅकेट स्क्वेअर, कारण हा इथं स्क्वेअर आहे म्हणून -3 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय दी 6 मायनस लोअर लिमिट काय? 2. आता xची व्हॅल्यू 2 टाकणार. xची व्हॅल्यू 2 टाकली तर 2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय दी 6. आणि आपण मग सॉल्व करणार. 3चा वर्ग जो आहे -3 मल्टिप्लाइड बाय -3, म्हणजे 3चा 2दा भागाकार जर केला, 3 × 3 = 9, 9 होतं आणि त्याचं चिन्ह पॉझिटिव्ह असतं, कारण 2 निगेटिव्हचा गुणाकार काय होतो? पॉझिटिव्ह. आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह, हे आपल्याला माहिती आहे. म्हणून हे झालं 9/6 मायनस 2चा स्क्वेअर केला, 2 × 2 = 4 4 डिवायडेड बाय दी 6. अशा प्रकारे ही व्हॅल्यू आपण काढली. यांचा भागाकार केला, याचं छेद सारखा आहे, डिनॉमिनेटर इज सेम, दॅट्स वाय इट बिकम 6. आणि 9 + 4 9 - 4 इट बिकम्स 5/6. अशा प्रकारे आपण इंटिग्रेशन विथ लिमिट आहे हे कुठलेही आपण सॉल्व करू शकतो. अशा प्रकारे तुम्ही सॉल्व करायचा. आपण उलट केलेलं दिसतं का? काय नाही, -3 ओके 2 बरोबर केलेलं आहे सॉल्व. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा. त्याच्यामध्ये तुम्हाला काही अडचणी असतील, अजून बरेचसे प्रॉब्लेम इथे सॉल्व करून दिलेले आहेत, ते प्रॉब्लेम तुम्ही बघा, गो थ्रू द प्रॉब्लेम्स. आणि त्यावेळेला तुम्हाला मग काही अडचणी आल्या तर मला सांगा, आपण ते सॉल्व करायचा प्रयत्न करू. अशा प्रकारे कुठलाही प्रॉब्लेम तुम्ही कुठलेही लिमिट घेऊन काय करू शकतात? सॉल्व करू शकतात. अशा प्रकारे हे प्रॉब्लेम दिलेला आहे. इथे सेम आहे, A to B लिमिट दिलेलं आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू दिलेला आहे. हा कॉन्स्टंट आहे, याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉन्स्टंटच असतो. तो हा डेरिव्हेटिव्ह 4 बाहेर काढला, त्यामुळे dx, आणि त्या dxचा जो काही डेरिव्हेटिव्ह असतो हा 1 आपल्याला येतो. हा ती व्हॅल्यू, त्याच्यामुळे डायरेक्ट 4b - 4a झालेल्या त्या किमती टाकताना. अशा प्रकारे गो थ्रू द प्रॉब्लेम्स. वेगवेगळे प्रॉब्लेम, e⁻x असेल त्याचा प्रॉब्लेम e⁻xच येतो. मग आता e⁻x ची एकदा किंमत टाकली 3, एकदा किंमत टाकली 0. इथे ॲक्च्युली e⁻0 पाहिजे, इथे किंमत त्याची इथे 1 दिलेली आहे, ती 0 किंमत टाकायची. सॉल्व करून जे येईल ते तुमचं ॲन्सर. अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा सेम रूल्स आहेत, बाकीचे सगळे रूल्स सारखे, फक्त आपल्याला काय आहे सॉल्व करायचं. आता प्रॉब्लेम दिलेला आहे, दिसताना कॉम्प्लिकेटेड दिसतो, बट इट इज अ व्हेरी सिम्पल वन. इंटिग्रेशन दिलेलं आहे 2a, अप्पर लिमिट दिलेलं आहे b. इंटिग्रेशन कोणाचं आहे? 2x³ - 1/3 √x. मग काय करतो आपण नेहमीप्रमाणे? 2x³ जो आहे हे सॉल्व करताना लिमिट्स आपण वाटल्यास हा प्रॉब्लेम जो आहे आपण इथे घेऊ शकतो. म्हणजे घेतला म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपल्याला सॉल्व करताना काय गोष्टी करायच्या आहेत. बघा, मी इकडे प्रॉब्लेम लिहितो, फक्त ते मी तुम्हाला याचं सिम्प्लिफाय करून मग पुढचं कॅल्क्युलेशन व्हेरी सेम असतं, ते फक्त आपण सिम्प्लिफाय करू म्हणजे आपल्या लक्षात येईल. लिहिताना फक्त दिसताना काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेटेड असतात, पण 1 बाय 1 आपण जर सॉल्व केलं, इंटिग्रेशन काय? 2x³ मायनस इंटिग्रेशन ऑफ 2x³
मायनस 1 अंडर रूट ऑफ 3 1 बाय 3 अंडर रूट ऑफ एक्स 1 बाय 3 अंडर रूट ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. आपल्याला इंटिग्रेशन सॉल्व करायचं, व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. लोअर लिमिट 2a, अप्पर लिमिट इज a b. पाहून आपण 2a अप्पर लिमिट इज a b, ट्वाइस एक्स क्यूब. हे आता आपल्याला सॉल्व करायचं आहे. इट इज अ ट्वाइस एक्स क्यूब. नेहमीप्रमाणे नेहमीच्या मेथडने काय करणार आपण, इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करणार. इंटिग्रेशनच्या वेळेला काय होईल, 2 कॉन्स्टंट आहे म्हणून तो इंटिग्रेशनच्या बाहेर निघाला आणि हा काय झाला मग एक्स क्यूब विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. लिमिट आहे ट्वाइस ए आणि बी, दोघांची वजाबाकी आहे म्हणून आपण सेपरेट त्यांचं इंटिग्रेशन लिहितो. आता हा आपल्याला क्यूब काढायचा असेल, हे सॉल्व करून घेऊ आपण, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. आता खालचा रूट जर काढायचा असेल, 1 बाय अंडर रूट ऑफ एक्स आहे, 3 अंडर रूट ऑफ एक्स आहे. लक्षात हे सॉल्व करताना कसं होईल मग, याच्यामध्ये 1 बाय एक्स रेस टू 1/3 एक्स रेस टू 1/3 हा असा मिळाला. हा आपल्याला वरती नाहीचा आहे, खाली त्याचा जो एक्सपोनंट आहे तो पॉझिटिव्ह वरती जाताना काय होईल मग सिम्पली निगेटिव्ह. मग याची व्हॅल्यू काय होईल आपल्याला, पूर्ण याची व्हॅल्यू येईल एक्स रेस टू -1/3. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ही व्हॅल्यू काय होईल मिळेल मग, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू -1/3 विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. अशा प्रकारे आपण सिम्पली आता बाकीचं नेहमीप्रमाणे त्याचं 2a लोअर लिमिट आहे इंटिग्रेशनचं आणि वरचं लिमिट आहे त्याचं b. सिम्पल आहे, सेम आहे. बाकी मग काय सोल्युशन आहे त्याचं, हे बघा आपण हे सॉल्व केलं. हे ते सॉल्व केलेलं आहे आपण, फक्त इंटिग्रेशन पाहिलं 2x क्यूब एक्स रेस टू -1/3 dx. इथं आता काय किमती टाकलेल्या आहे, फक्त ट्वाइस हा 2 जसाच तसा राहतो, त्यामुळे एक्सचं जे इंटिग्रेशन आहे 3+1 डिवायडेड बाय 3+1 ते 4 झालं, मायनस बीचं इंटिग्रेशन जे आहे एक्स रेस टू -1/3. आता -1/3 +1 डिवायडेड बाय -1/3 +1 ते केलं तर येतं 2/3. हे 2/3 कॅल्क्युलेशन याच्यामध्ये केलं एकदा. आता आपण a to b त्याची लिमिट याच्यामध्ये आता पुन्हा लिमिट दिलेलं आहे. याचं पुन्हा काय केलं, रूटमध्ये कन्वर्शन करून घेतलं वरच्या संख्येचं, तर ते झालं 3 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर. आणि मग आता काय केलं आहे, व्हॅल्यू टाकल्या, एक्सची व्हॅल्यू एकदा टाकली, बी इथं पण दोघी सेपरेट. आता फक्त हे सेपरेट सोल्युशन्स आहेत, बाकी काही फरक नाही. हे सोल्युशन्स काय आहेत, फक्त सेपरेट आहेत केलेले, बाकीचं सगळं जसंच्या तसं. इथं पण काय केलेलं आहे, रूटच्या व्हॅल्यू टाकून इथे एक्सची व्हॅल्यू एकदा बी टाकलेली आहे, एकदा ए टाकलेली आहे. इकडे बघा एकदा ए टाकलेली आहे, पहिल्यांदा बी टाकली आणि एकदा ए टाकलेली आहे. याचं काय केलं आहे, सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे, बाकीचं काही नाही. हा 3/2 कॉमन होता, तो इथं बाहेर काढून घेतला. वाटलं सॉल्व करू आपण, म्हणजे डोक्याला ताण नको, ते लक्षात येईल. हे बघा हे सेपरेट सॉल्व करून घेऊया आपण. ह्याचं हा 2 जसाच तसा राहील. 2x एक स्टेप वाढवून लिहितोय मी, 3+1 डिवायडेड बाय 3+1. हे पहिल्या टर्मचं इंटिग्रेशन, त्याचे लिमिट्स आपल्याला दिलेले आहे. लिमिट्स आहे 2a आणि वर अप्पर लिमिट आहे b. अशा प्रकारे आपण लिहिलं. आता दुसरी टर्म -x³ जो आहे याचं कंसामध्ये लिहितो मी, x -1/3+1 डिवायडेड बाय त्याचं इंटिग्रेशन झालं एक्स रेस टू -1 सॉरी एक्सची गरज नाही, -1/3+1. त्याचे लिमिट्स दिलेले आहेत आपल्याला. अप्पर लिमिट लोअर लिमिट इज ट्वाइस ए, अप्पर इज बी. बस हे आपल्याला सेपरेट सॉल्व करायचं आहे. सोल्युशन करताना काय होईल, आता हे ट्वाइस एक्स रेस टू 4, 3 अधिक 1 4, हा 3 अधिक 1 4 होईल आणि डिवायडेड बाय 4. बरोबर आहे, ओके. इकडे आपण लिहिलं आता ही टर्म
यांचं पण 1/3 - 1 1 -1/3 + 1 यांची जर बेरीज करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, घातांक सारखा करावा लागेल, म्हणजे 3 करणार आपण. मग इकडे 3 नाही आहे, खाली तर 3 लिहावं लागेल सारखं करताना. खाली डिवाइड 3ने केलं तर मल्टिप्लाइड बाय काय करावं लागेल, 3 करावं लागेल. मग 3 × 3 झालं. हा -1 आणि हा काय झाला +3. -1 + 3 म्हणजे तो उत्तर काय आलं 2/3. हां, 3तनं 1 गेला, 2 उरले, 2/3. त्यामुळे इथे लिहिणार x⁻²² डिवायडेड बाय 2/3 आणि त्यांची लिमिट जसंच्या तसे आपण लिहिणार. दोघीकडे लिमिट लिहावी लागतील. 2a b याची पण लिमिट आहेत इथे 2a आणि हे b. ओके, अशा प्रकारे आपण त्याचं व्हॅल्यूज आपण लिहू शकतो. आणि त्याच्यानंतर मग काय करायचं, हे सगळं किमती आपल्याला फक्त ॲड करायच्या आहेत. इट विल टेक टू मच टाईम, त्यामुळे हे फक्त सिम्पली इथं किमती ॲड केलेल्या आहेत हे सॉल्व करताना. ओके, अशा प्रकारे तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करायचा. हे काही अजून प्रॉब्लेम दिलेले आहेत वेगवेगळ्या रूल्सवर डिपेंडिंग. गो थ्रू द प्रॉब्लेम्स डिपेंडिंग अपॉन द रूल्स. अशा प्रकारे इंटिग्रेशन दिलेलं आहे. लॉग ऑफ x⁻e आहे, तर त्यावेळेला त्याचं आपण सोल्युशन करताना काय करतो, x जो आहे तो बाहेर निघतो आणि लॉग ऑफ x⁻e - 1 आपण करतो. बाकीचा रूल सेम आहे. रूल सेम आहेत, फक्त नंतरच्या स्टेपला लिमिट आपल्याला ॲड करून ती सी व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला काढायची असते. इथं सी चुकून लिहिलेलं आहे, सी आपण लिहायला नको. फायनल याच्यामध्ये लिमिट असेल तर सी आपण लिहित नाही. अशा प्रकारे हे प्रॉब्लेम सॉल्व करा. मी स्क्रोल करतो आहे फॉर युअर इन्फॉर्मेशन. इफ यू वॉन्ट टू टेक ए स्क्रीनशॉट, तर अशा प्रकारे इंटिग्रेशन इथं प्रॉब्लेम रिटर्न प्रॉब्लेम दिलेला आहे. व्हॉट विल बी द वर्क डन वेन 3 moles ऑफ एन आयडियल गॅस आर कॉम्प्रेस्ड फ्रॉम 9 liters टू द 4 liters ॲट 300 degree Kelvin. आपल्याला काय आहे की वर्क डन विचारलेलं आहे. ज्या वेळेला 3 मोल गॅस आपण जर घेतला आणि त्याला कॉम्प्रेस केलं तर त्यावेळेला त्याचं व्हॉल्यूम 9 लिटरपासून 4 लिटर्स कॉम्प्रेस केलं, म्हणजे प्रेशर वाढवला 300 डिग्री केल्विनला. तर त्यावेळेला त्याची काय व्हॅल्यू असेल, आरच्या व्हॅल्यू आपण माहिती असतं. मग त्याच्यासाठी फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. मॅक्झिमम वर्क = NRT इंटिग्रेशन ऑफ दिस dV/V V1 to V2. हे त्याचे लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट. इथं आपल्याला ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे मग तिथे व्हॅल्यू ॲड केलेल्या आहेत. सिम्पली आपल्याला आरची व्हॅल्यू माहिती आहे, टेम्परेचर दिलेलं आहे, नंबर ऑफ मोल्स 3 दिलेलं आहे आणि व्हॉल्यूम जे आहे ते पण आपल्याला अप्पर व्हॉल्यूम आणि लोअर व्हॉल्यूम, म्हणजे 9 लिटरपासून ते होतं 4 लिटरपर्यंत. तर हे लोअर लिमिट टू अप्पर लिमिट ते याच्यामध्ये ॲड केलं. 9पासून ते कॉम्प्रेस झाले 4ला. अशा प्रकारे त्याची व्हॅल्यू टाकल्या इथे सॉल्व करता येतं. सो गो थ्रू द प्रॉब्लेम्स. हे एक्झरसाइज दिलेले आहेत. हे MCQ जे आहेत याच्यामध्ये, सॉरी हे MCQ नाहीत, खाली MCQ दिलेले ते जास्त इम्पॉर्टंट आहेत. कारण आता तुमची या सेमिस्टरला जी एक्झाम होणार आहे इट विल बी द MCQ. हे बघा MCQच्या टाईपमध्ये असणार आहे. डिराईव्ह x⁻⁴ इज ए 4x³ देन इंटिग्रेशन डिराईव्ह हे करायचं आहे तुम्हाला. इंटिग्रेशन काय असेल, इंटिग्रेशन ऑफ दिस 4x³ dx इज काय इंटिग्रेशन असेल ते तुम्हाला काढता येईल. म्हणजे आपल्याला माहिती आहे. मग इंटिग्रेशन काढताना 3 + 1 म्हणजे 4 होईल डिवायडेड बाय 4 आणि हा 4 कॅन्सल होईल. x⁻⁴ हे त्याचा ॲन्सर. त्याने याच्यामध्ये एक्सची किंमत x⁻³ + 1 होईल डिवायडेड बाय 3 + 1 होईल. 3 + 1 डिवायडेड बाय तो 4 होईल. हा डिनॉमिनेटरचा 4 आणि न्युमरेटरचा 4 हे कॅन्सल आउट होतील आणि 3 + 1चा x⁻⁴, त्यामुळे ते x⁻⁴. अशा प्रकारे उत्तरं तुम्ही लिहा. इथे लिमिट दिलेलं आहे, प्रॉपर लिमिटने कागदावर सॉल्व करून घ्यायचं. x² आहे, x² आधी काय कन्वर्शन होईल 2 + 1 डिवायडेड बाय 2 + 1 म्हणजे x³ डिवायडेड बाय क्यूब. मग त्याच्यात एकदा 3 किंमत टाकायची x मग 2 टाकून मायनस करायचं. जे आन्सर येईल ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारे हे प्रॉब्लेम्स आहेत, हे सॉल्व करा. इथे काही अनसॉल्व्ड प्रॉब्लेम दिलेले आहेत, हे सोडवा. नाही आले तर मला विचारा. विचारल्याशिवाय मी त्याचे आन्सर्स सांगणार नाही किंवा सॉल्व करून देणार नाही. आधी तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करायचा आणि नंतर मग
नाही आलं तर मला व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही विचारू शकतात. हे प्रॉब्लेम्स दिलेले आहेत, त्याची उत्तरं पण दिलेली. यू युअर सेल्फ ट्राय टू सॉल्व दिस प्रॉब्लेम्स अँड देन इफ यू आर नॉट एबल टू सॉल्व देन पुट द प्रॉब्लेम टू मी अँड देन आय विल ट्राय टू सॉल्व. अशा प्रकारे हे आपल्याला इंटिग्रेशन हे संपलेलं आहे. इथे प्रॉब्लेम्स दिलेले आहेत, ते मी स्क्रोल करतो फॉर युअर इन्फॉर्मेशन ओनली. अशा प्रकारे चॅप्टर पण आपलं या ठिकाणी संपलेलं आहे. आता शेवटचं एक चॅप्टर आपलं बाकी आहे. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू ऑर्गनाइज ए टेस्ट. आता हे शेवटचं चॅप्टर आपल्या नंतर बाकी आहे. लेक्चर पूर्ण बघा. अटेंडन्समध्ये तुमचं नाव लिहा आणि त्याचा मॅसेज टाकताना कॉमेंटमध्ये नाव लिहायचं, ते टाकायचं. दॅट विल बी द अटेंडन्स. सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण पहा. थँक्यू व्हेरी मच.